करायला शिकला तो आयुष्यात नेहमी आनंद यशस्वी होतो. आपण आपले आयुष्य यावेळी जरी पकडले तर 70 वर्षाचे आहे आणि महिन्यात रूपांतर केले तर 40 महिने होतात. मग विचार करा, प्रत्येक महिन्याची संख्या कमी होत आहे. तर किती व्यवस्थितपणे वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास आपण बघितला. ज्यांनी वेळेला महत्त्व दिले तो जगावर राज्य केलेला आहे. हो, आपल्या 16व्या वाईस न्यायाधीशांनी 9033 वाईस न्यायाधीश लिहिली. ज्यांना शहराची किंमत कळली मायबाप हो, त्यांना आईची किंमत कळली. की म्हणतात ना, समय लगाओ आपको क्या करना है, समय लगाओ आपको क्या करना है, वरना समय ते कर लेगा आपको क्या करना है. मायबाप हो, वेळेला महत्त्व द्या. असणे आम्हाला आमच्या वयानुसार फार कळलं आणि कालांतराने आम्ही पूर्णपणे वेळेचा सदुपयोग नक्कीच करू. व आपण सर्वजण सुद्धा वेळेचा आदर सदुपयोग करा ही नम्र विनंती. विठाला विठाला सांगायचा प्रश्न आहे की वेळ निघून जाण्याआधी स्वतःचे साधून घ्या. आपणही पाहावं, आपणही चांगलं व्हावं ही जरी सर्वांना वाटते तरी आपण आपल्या हिताची जागा आहोत हे मात्र निश्चित नाही. तर संत तुकाराम महाराजांना हा अभंग लिहिण्याची गरजच पडली असती. विठाला विठाला आपल्या हिता आपण कोण, आपले वास्तव स्वरूप काय आहे, कारण आपण कोण आहे हे निश्चित झाल्यानंतर आपलं हित कशामध्ये आहे निश्चित होईल. आणि त्याचे चिंतन त्या चिंतनामध्ये हे सिद्ध झालं की हे शरीर आपलं नाही. आपण जे शरीराकरिता करतो ते आपण आपल्या हिताकरिताच करतो, ते मुलीच नाही. विचारा विचारा धन्य माता पिता ते आशिया कुणाची माता पिता महाराज ज्यांनी ही साधलं त्या मुलांच्या वडिलांना संत तुकाराम महाराज देतात. जसे थोर संत महात्मे नेहमी शाळेत जागृत होते, म्हणून आज आपण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, गुणगान करतो का? कारण ते जगाच्या कल्याण करत घातले व आपल्याला योग्य दिशा दाखवली. जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, चांगले आणि वाईट. आज जर आपल्याला रामायण करायचं असेल तर रावणाचं नाम होतं का? हो नाही. राम नावामध्ये एवढी ताकद आहे की त्याने पाण्यावर दगड तरंगला. रावणाने जेव्हा पाण्यात दगड टाकला आणि तो म्हणाला, तू जर पाण्यात तरंगला नाही तुला रामाची शपथ, तू जर रामाची शपथ घालून पाण्यात दगड तरंगला असेल तर राम नावामध्ये किती ताकद असेल. तुम्ही शरीर भागाने बघता दुकानात नाव दिले असते की राम की याला जन्म नसतो, कुठे कुठे किशोर या साई संचार, परंतु तुम्ही असणार काय का हो पुतना मावशी ब्युटी पार्लर नाही ना. म्हणून चांगली संगत करा, वाईट संगत करू नका. कारण संत म्हणतात संतन की संग जराओ रे तेरी अच्छी
वर्षाच्या दुर्बालांनी 6 महिन्यामध्ये देव साक्षात्कार करून घेतला. भक्त प्रल्हाद दैत्याच्या घरी जन्माला आले. आपण ईश्वर त्यांच्यावर प्रत्यक्ष कृपा केली. महाराज दुःखीची करून मिळेल. एका सुंदर भद्र सांगतात, भाव काहू काहू मैं बस भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे दो उसका बेड़ा पार है, अन्न धन और वस्त्र भूषण कुछ ना मुझको चाहिए, आप हो जाए मेरा बस पूरे सत्कार है, भाव बिना सुना पुकारे मैं कभी सुनता नहीं, भाव से इकट्ठे रही करती मुझे लाचार है, भाव बिना सब कुछ भी दे तो मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है, जो भी मुझे में भाव रखकर आते हैं मेरी शरण, मेरे वो उसके हृदय का एक रहता तार है, एक रहता तार है, एक रहता तार है. श्रुते हो.